नमस्कार. अभिमान लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. गुजरातमधील अहमदाबाद सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर घडलेल्या अत्यंत दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण जगभरात हळहळ व्यक्त होत आहे. या विमान कोसळून झालेल्या अपघातात 200हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून 169 भारतीयांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात मिळालेली अधिक माहिती अशी की गुजरातमधील अहमदाबाद सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुरुवार दिनांक 12 जून रोजी दुपारी एअर इंडियाचा फ्लाईट AI 171 चा भीषण अपघात झाला. लंडनच्या गॅटविक विमानतळाकडे जाणारे हे बोईंग 787-8 ड्रीमलाइनर विमान उड्डाणानंतर अवघ्या 5 मिनिटातच मेघानी नगर परिसरात कोसळले आहे. या भीषण दुर्घटनेत 200हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती एका हिंदी वृत्तवाहिनीने दिली आहे. विमानात 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्स असे 242 जण होते. यापैकी 169 भारतीय, 53 ब्रिटिश, 7 पोर्तुगीज आणि 1 कॅनेडियन नागरिक होता. अपघातानंतर अहमदाबाद विमानतळावरील सर्व उड्डाणे सायंकाळी 5 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आली. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाच्या NDRF 90 कर्मचाऱ्यांच्या 3 तुकड्या गांधीनगरहून तर 3 तुकड्या वडोदऱ्यावरून घटनास्थळी दाखल झाले होते. या विमानाने दुपारी 1:38 13:38 ICT रनवे 23 वरून उडान घेतल्यानंतर ATCला कॉल दिला, मात्र अवघ्या काही क्षणातच विमानाचा संपर्क तुटला आणि तो BJ मेडिकल कॉलेजच्या डॉक्टर्स हॉस्टेलवर कोसळला. फ्लाय रायडरच्या 24 नुसार विमान 625 फूट उंचीवर असताना शेवटचा सिग्नल मिळाला होता. दरम्यान या हृदयाचे ठोके चुकवणाऱ्या घटनेत 200हून अधिक प्रवाशांसह माजी मुख्यमंत्री यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून जगभरात या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.